चालेल, कंटिन्यू करूया पटकन. येस येस. तू तर म्हणजे आता जॉईन म्हणजे काही भागापुरते पण तरी पण सगळ्यात जास्त लेट कोण आहे? नाही, मी काही भागांपुरतं नाही अगं, मी आधी ऑलरेडी शूट केलंय, बरेच तमाशे केलेत आणि मग मी परत आली आणि मी आता परत आहे. पण आता लेट वगैरे लेट वगैरे येणं, मी अर्धा तास आधी आलेली असते, त्यामुळे या दोघांना विचारा. रॅपिड फायर आहे की मी क्वेश्चन करणार. लेट सगळ्यात जास्त कोण येतो? तिघांमध्येच. सगळ्यात जास्त असं नाही, मे बी यांच्या कंपॅरिझन मध्ये हिचं मला फार माहित नाही, करता आम्ही आत्ता नव्याने एकत्र शूट चालू करणार आहोत. पण अदरवाईज कम्पॅरेटिव्हली मी लेट येतो, कारण माझं लेट येण्याचं कारण वेगळं आहे. आमचं असं ठरवून मी शूट कधी लागतंय त्या हिशोबाने वर्कआउट करून येतो. त्यामुळे मी अर्धा तास 20 मिनिटं इकडे तिकडे माझी होतात. दोघांचंही असतं खरं तर, पण मी स्वतःबद्दल मला आय कॅन्ट से, बट आय थिंक पाठांतर दोघांचं इक्वली चांगलं आहे टू बी ऑनेस्ट. जास्त फनी कोण आहे तुमच्या तिघांपैकी? फनी आय थिंक ती आहे, शी इज थोडीशी ह्युमरस आहे ती. इट्स अ कॉम्प्लिमेंट. थँक्यू. काय एखादा किस्सा फनी असं काही केलंय, खोड काढले वगैरे? नाही, मी असं कधीच नाही करत. तिने आता मगाशी एका वेगळ्या इंटरव्ह्यूमध्ये तिने एक प्रँक केला माझ्यावर आणि तिने चक्कर येण्याचं नाटक केलं आणि मी तिकडे सगळं स्क्रिप्ट सोडून खुर्ची घेऊन तिला पाणी वगैरे स्पॉट दादांना हाका मारत पाणी वगैरे आणलं आणि शेवटी मला एक 10 मिनिटांनी तिने सांगितलं की मी नाटक करत होते. अटेन्शन सीकर आहे. तो तिने तर ही मस्ती आणि ह्युमर हे ह्यांच्या अंगात कधी येऊ शकतं, विच इज ओके, विच इज गुड. सिरियस जास्त कोण असतं प्रत्येक वेळेस? आय थिंक आम्ही एकत्र असल्यावर सिरियस आम्ही नसतोच. सीनच्या वेळेस आम्ही असतो, कारण ऑफकोर्स ते आमचं काम आहे, बट अदरवाईज आम्ही मस्तीच करत असतो. हो. बर्थडे एकमेकांच्या कोणाला माहिती आहे? ह्याचा बर्थडे आहे 5 ऑक्टोबर. मला दोघांच्याही माहिती नाही, त्यामुळे मला जगात कोणाच्या बर्थडेच माहित नाही. मला ऑनेस्टली माझ्या मॉम डॅडचा, नानीचा आणि हार्दिक पांड्याचा बर्थडे माहिती. आणि आता प्रीतमची. अजून माझ्या फ्रेंड्सचे पण माहिती आहेत. तरी आणि गेसेस? तिने गेस केला ना 5 ऑक्टोबर माझा. तू छाण्या, मी गेस करू बर्थडे? असं काय होत नसतं. मी बर्थडेच्या बाबतीत फार बेकार आहे. म्हणजे मला लिटरली इंस्टाग्रामवरनं माझ्या जवळच्या मित्रांचे कधी कधी बर्थडेच करतात. मला फार टेन्शन असतं, कारण माझी नाती तुटू शकतात, इतकं मी वाईट आहे बर्थडेच्या बाबतीत. मला तारखांचा जरा घोळ आहे, भयंकर घोळ आहे. नाही, पण माझाही तोच प्रॉब्लेम आहे. त्यामुळे जे आपल्याला खूप जेन्युनली चांगले ओळखतात त्यांना माहिती असतं. म्हणजे लिटरली माझा भाऊ बहीण सांगतात, अगं काकूचा वाढदिवस विश कर, अगं दादाचा. त्यामुळे ते इतकं. माझी एक मैत्रीण आहे नित्यश्री, ती बिचारी माझ्या बर्थडेला नेहमी 12 वाजता फोन करते आणि तिच्या बर्थडेला मी कधीच फोन करत नाही. आणि ती मला नेक्स्ट सांगते, ऐक ना, काल बर्थडे होता बरं का, आज करू शकतेस तू विश. त्यामुळे मी इतकी आय एम व्हेरी बॅड विथ नेम्स, डेट. खवय्या कोण आहे सगळ्यात जास्त? हात तर खूप जास्त आहे. प्राऊडली सांगतो आहे तो 2 वाजता पण स्विगीवरनं आईस्क्रीम ऑर्डर करून खाऊ शकतो. माझं मन केलं की काय करू शकतो. प्राप्तीच्याही खूप काय खायला आणत असते त्याच्याबद्दल. हो, म्हणजे हा फूडी आहे बट ते व्हेजमध्ये, मी फूडी आहे बट नॉनव्हेजमध्ये असं आहे. तर आणि ऑफकोर्स माझी मॉम आणते नॉनव्हेजमध्ये, चिकन आणते, मटन आणते, फिश आणते, बऱ्याच प्रकारच्या. तर सेटवर मज्जा असते सगळ्यांची. म्हणजे बरेच महिने झाले आता टर्निंग इन टू वन. पण हो, प्राप्तीची आई खूप दिसताला कमाल असतं. मी काही खायचो नॉनव्हेज, तर मला माहिती आहे की ते लुक्स ऑफ इट की कसं टेस्ट करत असेल. पण हो, फारच उत्तम बनवतात ते आणि मजा असते, सगळ्यांची चंगळ असते सेटवर. कुठे राहतात एक दुसऱ्याला माहिती आहे? हा सायनला राहतो, ही गोरेगावला राहते, ही मालाडला राहते आणि ही टाउन साईडला पण राहते. टाउनला कुठे? टाउनला कोलाब्याला. प्राप्तीचे काही किस्से माहिती आहेत का तुमच्या दोघांना, की फायटिंग वगैरे पण आहे, म्हणजे बॉक्सिंग वगैरे पण केलं तिने? शिकते ती. तिने असं ऐकलंय, रेल्वे स्टेशनला एकदा असा काहीतरी किस्सा झाला होता, कोणतरी छेड काढली होती का मस्ती केली होती, तिने मारलं होतं एकाला आणि रिबेल केलं होतं, विच इज ग्रेट. असं केलं पाहिजे. आणि ती इथे सेटवरती आता कोणी मार कधी खाऊ शकतं, फक्त अजून तो प्रसंग घडला नाहीये, त्यामुळे जरा आटोक्यात जरा शिस्तीत वागायला लागतं ती, अशी आम्हाला. सेटवर प्राप्ती शांत असते? नाही, अजिबात नाही. हो यार, ती अजिबात शांती, शांतीत क्रांती आहे.